देवं सकलार्थदन्तं सुवर्णवर्णं भुजगोपवीतं गजाननं भास्करमेकदन्तं लम्बोदरं वारिभवासनं च या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम। गोवर्धनधर गोपालनरत गोवर्धनधर गोपालनरत गोकुल संकटहारी राजा राम। तबल्याचा आवाज थोडा वाढवायचा, दोन वर करा तबल्याचा आवाज। पिवळ्या रंगाची वायर आहे बघा, थोडा वाढवा अर्धा। गोवर्धनधर गोपालनरत गोवर्धनधर गोपालनरत गोकुल संकटहारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल
राम कृष्ण हरी जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी दुर्जन संगमहारी राजा राम दुर्जन संगमहारी। शरणागत दीना शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि निहारे राजा राम करुणा दृष्टि निहारे राजा राम। सामग पम पद पम पसारे सारी प सामग पद पद प गम प गम रे सारे सा शरणागत दीन चरणी करुणा दृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम रामदास माऊली गमाई माझी रामदास माऊली रामदास माऊली गमाई माझी रामदास माऊली सच्चित सुख घन वरद प्रतापी सच्चित सुख घन वरद प्रतापी शांतीची साबुली गमाई माझी रामदास माऊली रामदास माऊली गमाई माझी रामदास माऊली। अनन्य जे नर शरण रिघाले 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 तया लागी पावली गमाई माझी रामदास माऊली। रामदास माऊली गमाई माझी रामदास माऊली। केशवी केशव निज सुख सेविता केशवी केशव निज सुख सेविता केशवी केशव केशवी केशव निज सुख सेविता आठविता धावली गमाई माझी रामदास माऊली। रामदास माऊली गमाई माझी रामदास माऊली। रामदास माऊली गमाई माझी राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम
सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमः पार्वती पते हर 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 महादेव। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। गो माता की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति। जय जय रघुवीर समर्थ। अजून मोठा पाहिजे ना, थोडा वाढवा ना तबल्याचा. तबल्याचा आवाज मोठा. चंचल हे मन, चंचल भादिन, चंचल हे मन, रामा पायी चंचल हे मन, रामा पायी लावा, तेने तो विसावा, विसावा, तेने तो विसावा. चंचल हे मन, होऊनी या जागे उठावे ग करा, शरण जा उदारा, शरण जा उदारा. रघुवीरा चंचल हे मन, रामा पाहिला वा चंचल हे मन. वा वा. सा
सा ग ग म म प प ध म प ग म ग म ध प ग म ध प ग म ध प ग म रे सा चंचल हे मन रामा पायिला वा चंचल हे मन हा हा चंचल हे मन मन ठेवता हा पायी आढळ विश्वास ठेवता हा पायी आढळ विश्वास रामी रामदास रामदास रामी राम रामदास धन्य झाला चंचल हे मन रामा पायिला चंचल हे मन चंचल हे मन चंचल हे मन जय जय रघुवीर समर्थ भगवान श्री रामरायाच्या या उत्सवामध्ये आजचा 3रा दिवस आहे आणि कालपासून आपण विषय पाहतोय की अत्यंत चंचल असणारं हे मानवी मन भगवंताच्या चरणी लावलं तरच जीवनाचं सार्थक आहे, जीवनामध्ये विसावा आहे. बघा मन कसं आहे. काल आपण थोडक्यात कालचा रिकॅप की काल आपण असा मुद्दा पाहिला की चंचल असणारा मन त्याचा दोष हा की ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही, एकातून दुसऱ्या विषयात दुसऱ्यातून तिसऱ्या विषयात असं इथे तिथे भरकटत राहतं आणि त्याला शांती म्हणून मिळत नाही. पण हाच दोष मनाचा त्याचा स्वतःचा गुणधर्म असल्यामुळे जर ते रामापायी लावलं तर त्याच चंचलत्वाच्या योगे आमच्या मोक्ष प्रवासाला गती मिळते. बरं का, गती कशी मिळेल? चंचल आहे म्हणून तर गती मिळेल ना. भगवंतानं या सृष्टीची निर्मिती करताना 3 मूलद्रव्य वापरली. सगळ्यात पहिलं मूलद्रव्य म्हणजे जड, दुसरं चंचल आणि तिसरं निश्चळ. जे ब्रह्मांडामध्ये आहे ते तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या कीट पतंग मुंगीपासून ते ब्रह्मादिकांपर्यंत प्रत्येकाच्या देहातही आहे. म्हणून त्याला असं म्हणतात की जे जे पिंडी ते ब्रह्मांडी. त्यानुसार ह्या देहात सुद्धा जड चंचल निश्चळ 3ही आहेत. हा देह कसा तर जड, एका ठिकाणी बसला की तिथंच राहतो. तिथून आम्हाला असं वाटलं की आत्ता क्षणार्धात पुण्यातून मुंबईला जावं तर इथून तिथे सर्वसामान्य माणसाला जाता येणार नाही. त्याला काहीतरी प्रवास करावा लागेल, काळ जावा लागेल आणि मग हा देह तिथून दुसऱ्या गावाला पोचेल, कारण तो जड आहे. पृथ्वी कशी जड आहे की एखादा दगड जर इथं ठेवला तर तो वर्षानुवर्ष आजन्म तिथंच राहणार. तिथून तो दुसरीकडे आपल्या आपण जाणार का? नाही, कारण तो जड आहे. जड म्हणजे काय? ज्याच्या अवस्थेमध्ये काहीही बदल होत नाही ते जड. पण त्याच्या पुढची अवस्था या देहामध्ये, जसा देह जड आहे ह्या जड देहात चंचलही आहे. ते काय आहे? चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्.
भगवान म्हणाले, बा अर्जुना, अरे हे जे मन आहे ना ते अत्यंत चंचल आहे. देह जड, मन चंचल आणि मनाच्याही पलीकडे असणारा तो परब्रह्म परमात्मा आत्माराम निश्चळ, असे हे तिन्ही या देहात आहेत. त्यातल्या चंचल विभागाचा आपण विचार करतोय. भगवान म्हणाले, अर्जुना, हे मन चंचल आहे खरं, वायोरिव सुदुष्करम, ज्याप्रमाणे जोरात वाऱ्याची वावटळ आली तर पानं फुलं सगळा पाला पाचोळा गरगर 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 आकाशात उडतो, आणि जर कोणी त्या वावटळीत सापडला तर तोही गरगर 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 जसा भिरभरत जातो, तसं म्हणाले मनाचा आवाका आहे. त्याला कोणी आवाक्यात स्वतःच्या ताब्यात करू शकत नाही, तो वायूपेक्षाही कठीण आहे. असं मन चंचल ते का आहे? याचं कारण ऐका बरं का आता. याचं कारण की ह्या चंचल मनामुळे आमच्यामध्ये एकाच ठिकाणी राहून अनेक सूक्ष्म गोष्टींचं चिंतन करण्याचं सामर्थ्य आहे. बघा, आपण बसतो कीर्तनात, पण मन कुठे असतं? अरे च्या दुपारची उरलेली भाजी झाकून ठेवली का नाही, का उघडीच राहिली? मन जातं स्वयंपाकघरात, हो की नाही? मुलं शाळेमध्ये बसतात, अभ्यासाला बाई शिकवतात, पण मन असतं आता सुट्टी कधी येणार, रविवार कधी, मी सायकल कधी चालवू, मला खाऊ कधी मिळणार, याच्याकडे मन जातं. मन एका ठिकाणी नसतंच. याचं कारणच ते आहे की कारण त्याची निर्मितीच चंचलत्वासाठी झाली. मग त्याला बाह्य उपचाराने शांत करण्यामध्ये काही सार्थकता नाही, तर त्याच्या चंचलत्वाचा उपयोग आपल्या उपासनेमध्ये कसा करण्यात यावा? तर काल आपण असा मुद्दा पाहिला की जसा हा पंखा चंचल आहे, गरगर फिरतो, त्याच वेळी त्यातून वारा मिळतो, पण कधी जर तो एका ठिकाणी लावला तर, ज्याप्रमाणे पवनचक्की वीज निर्मिती करते, ऊर्जेची निर्मिती करते, पण जर ती एका ठिकाणी स्थिर असेल तर त्यातून ऊर्जेची निर्मिती होते. त्याचप्रमाणे ह्या चंचल मनाला जर भगवंताच्या चरणी लावलं तरच आपल्याला तेणे तो विसावा होय जीवा, तर विसावा मिळतो. का विसावा मिळतो? भगवंताचे चरणच असे आहेत की जे सुख देणार आहेत. ते भगवंताच्या चरणाचाच महिमा आहे. श्रीरामा तू स्वामी अससी माझ्या शिरावरी जागा, तुझी या चरणा वाचुनी निर्भय दुसरी नसे मला जागा. भगवंताचे चरण इतके आहेत ना सुखदायी की त्याचं तुलसीदास महाराजांनी वर्णन केलं की काय महिमा भगवंताच्या चरणांचा. भगवंताच्या प्रत्येक अवयवाचं महत्त्व आहे, सगुण रूपाचं, पण चरणाचं विशेष महत्त्व आहे. रामचरण सुखदायी, रामचरण सुखदायी, भज मन रामचरण सुखदायी, भज मन रामचरण सुखदायी, भज मन रामचरण सुखदायी. भज मन रामचरण सुखदायी, भज मन रामचरण सुखदायी, भज मन रामचरण सुखदायी, भज मन रामचरण सुखदायी. जिहि चरण से निकसी सुरसरी, शंकर जटा समाई, सोहि चरण के बट धोयलिनो, कब हरि नाम चलाई, भज मन राम चरण सुखदाई,
भज मन राम चरण सुखदाई. रामचरण सुखदाई म्हणून सांगितलं. रामा पायी लावा तेणे तो विसावा होय जीवा. बघा, प्रपंचात काय, परमार्थात काय, मन लागणं महत्वाचं. खरं आहे की नाही? मन लागलं तर त्यातला आनंद मिळतो. कुठलंही काम जर मनापासून केलं तरच आनंद आहे, नाहीतर त्यातून आनंद मिळत नाही. वरवर जर करायचं म्हणून केलं, टोपल्या टाकल्या, कसं तरी काहीतरी केलं तर आनंद मिळतो का? नाही मिळत. पण मनापासून जर केलं, निगुतीनं कार्य केलं तरच त्यातून विसावा, आनंद आणि सुख मिळतं. एकदा गंमत अशी झाली, पूर्वीच्या काळी ना भरपूर कीर्तनं होत होती गावोगावी. पुण्यात तर सुकाळच होता, खूप कीर्तनं, दररोज कीर्तन असायचं. जसं आपल्या नारद मंदिरात आहे, अनेक मंदिरांमध्ये रोज संध्याकाळी काय करायचं, घराघरातल्या सगळ्या काकू मावशी आज्या घरातून संध्याकाळचं दुपारी निघायचा, छान चहा वगैरे करून घ्यायचा, मग पावडर वगैरे लावायची आणि कीर्तनाला जायचं. हां, रोजचं ठरलेलं असायचं. बरं, रोज त्यांच्या जागा ठरलेल्या श्रोत्यांच्या, की तिथे तो मनुष्य वर्षानुवर्ष तिथेच बसणार. आणि मुख्य म्हणजे काय माहिती आहे का, लोकांना की नाही कीर्तनातला रस घेण्याची फार गोडी. जसं आता इथे हे कीर्तनाचे श्रोते आहेत, पण जर बाहेर कुठे आयोजन केलं आणि जर ते श्रोते कीर्तनाचे नसतील ना, तर त्यांना तो रस कसा घ्यायचा माहीत नसेल तर काय उपयोग आहे सांगा. त्यामुळे कीर्तनाचा रस, काव्याचा रस, संगीताचा, नादाचा, हा रस घेणारे रसज्ञ श्रोते सगळे. आणि बुवांनी श्लोक म्हणायचा अवकाश श्रोते पुढचा श्लोक पाठ करून म्हणून टाकत असत पुढे, बुवांच्या पुढे हुशार असत. तर असा तो काळ. आणि एकदा हळूहळू अजूनही आहेत काही मंदिरांमध्ये महिने सुरू आहेत कीर्तनाचे, तसं वर्षानुवर्ष कीर्तनं चालली होती. आणि अलीकडेच एक बुवा बाहेरगावहून मुक्कामी आले पुण्यात कीर्तनं करायची म्हणून. आणि मग मंदिराच्या बाजूला एका घरामध्ये त्यांची सोय केली, राहायची जेवणा खाण्याची सगळी सोय केली. तिथे बुवा राहिले. 4 दिवस कीर्तनं छान झाली. आणि मग बुवांनी पाहिलं, ह्या घरामध्ये की नाही 4 जण राहतात. हे दोघं सासू सासरे, मुलगा आणि सून, असे 4 राहतात. पण या 4घांच्यातले ह्या एकट्याच काकू ज्या आहेत त्या कीर्तनाला पण येतात. सकाळी घर झाडतात, स्वच्छता करतात, चहा करतात, नाश्ता करतात, जेवण करतात, सगळं आवरतात एकट्याच. बरं, हे बाकीचे सून, मुलगा आणि यांचं बाकींच्यांचं काही त्याच्यामध्ये श्रेय नाही, काही कॉन्ट्रीब्युशनच नाही सांगायचं तर. ह्या एकट्याच बिचाऱ्या मरमर मरतायत. काय करावं? एक दिवस त्या बुवानी सांगितलं, आजी आता असं करा, जरा पुढच्या पिढीला हाताशी घ्या आणि त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या द्या. तुम्ही कीर्तनाला पण येता, रात्रीचा स्वयंपाक तुम्हीच, सकाळी पण पोळी भाकरी सगळं तुम्हीच करता. अहो, त्यांना काहीतरी काम सांगा. पूर्वीच्या सासवा कशा खाष्ट होत्या, कामं करून घ्यायच्या. आताच्या सुना खाष्ट झाल्या, उलटं झालं. पूर्वी सुना घाबरायच्या, बापरे मला काही सासू म्हणाली तर. आता सासवा घाबरतात, नको आता ह्या सगळ्या शिकलेल्या मुली आहेत, फटकन काही बोलली तर नको नको नको, त्यापेक्षा आपण केलेलं बरं. आता काही काम सांगायची सोय राहिली नाही बुवा. ते म्हणाले, अशी कशी राहिली नाही, तुम्ही सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. ते म्हणाले, तसं नाही हो, मला सवय झाली, मी करते. बुवा म्हणाले, तुम्हाला शिकवता येत नसेल ना, मी बरोबर शिकवतो म्हणाले. मी बरोबर शिकवतो, तुमच्या सुनेला शिकवतो, मुलाला शिकवतो. नको नको बुवा, अहो घरात कुठे वाद भांडणं करायची, काही काळजी करू नका म्हणाले. तुम्ही असे 4 दिवस सुट्टी घ्या आणि 4 दिवस गोंदवल्याला पंढरपूरला जाऊन राहा. हां, तिकडे जा 4 दिवस, काही काळजी करू नका. अहो मग इकडे घर कोण सांभाळणार? मी बरोबर सांभाळतो म्हणाले तुमचं घर, काही अडचण येणार नाही असं बुवा म्हणाले. आणि त्या काकूंनी जाताना सुनेला सांगितलं, बाई ग तू काही नाही केलंस तरी चालेल, पण ह्या बुवांना तेवढं दुपारी जेवायला तरी वाढ, तेवढी आपली लाज राख. ती म्हणाली, ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. आणि मग दुसरा दिवस उजाडला. पहाटे 5 वाजता बुवा उठले. श्रीराम जय राम जय जय राम हळूच बघतायत, उठायचा पत्ताच नाही. 7 वाजले, 8 वाजले, श्रीराम जय राम जय जय राम, उठतच नाही कोणी अहो घरात. 8 वाजले, 9, 9:30, 10 वाजले
आणि मग त्यावेळेला ते दोघं नवरा बायको उठले, अरे अरे पटकन चहा ठेवायला हवा, ते घरात बुवा आहेत त्यांना विचारा काय पाहिजे. म्हणून त्या बाई झोपेतनं उठत डोळे पुसत आल्या, म्हणाल्या क्षमा करा बुवा, सॉरी आज जरा उठायलाच उशीर झाला, आता तुमच्यासाठी काय करू. ते बुवा म्हणाले आधी अंघोळ करा, पहिलं ते करा म्हणाले आणि मग या. चालेल मग अंघोळ सगळं करून येतो. अहो या वेळेला तुमच्या सासूबाई दारात रांगोळी घालायच्या, छान करायच्या, रांगोळी सोडा आंघोळीचा पत्ता नाही, ते आधी करा म्हणाले. मग सगळं आवरून येईपर्यंत वाजले 12 आणि मग म्हणाले आता चहा कुठला, नाश्ता कुठला, जेवणाचीच वेळ झाली, रामरायाच्या नैवेद्याची वेळ झाली, तर काहीतरी लवकर करा. त्या म्हणाल्या मला सगळं करता येतं, तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडतं ते करूया. सगळं येतं, कसं काय येतं. त्या आधुनिक होत्या सुनबाई, त्या म्हणाल्या असा मोबाईलमध्ये यूट्यूब समोर ठेवायचं आणि काय पाहिजे ते सांगायचं, त्याच्यावर रेसिपी येते, ते बघत करायचं, काय अवघड आहे, तसं मला येतं. अहो असलं काही करू नका, साधंसं काहीतरी करा. काय येतं साधं. मग भात करू तर म्हणालेच करा लवकर करा, भात करा म्हणाले बुवा. म्हणून भात करायला छान पितळी पातेलं घेतलं. कुकरात करू नये हो भात, कुकरातला भात आहे ना तो आरोग्याला बाधतो, पण पातेल्यात भात शिजवावा. म्हणून त्या सुनबाईंनी पातेलं घेतलं, तांदूळ धुतले, त्याच्यात भरपूर पाणी घातलं आणि ठेवलं चुलीवर गॅसवर आणि मोबाईल बघत बसल्या. थोड्या वेळ झाला, पाट मांडला, बाजूला तांब्या भांडा घेतलं पाण्याचं, पान मांडलं, ताटात मीठ वाढलं आणि बुवानं सांगितलं बसा बुवा, आता झाला भात झालेला आहे. म्हणून बुवा बसायला आले आणि म्हणाले बाई आणा तुमचा भात काय तो आणा. म्हणून त्या बाईंनी भाताचं पातेलं समोर ठेवलं आणि झाकण उघडून बघतो तर काय, अहो सगुणाबाई बहुत तुमचा भात बरवा, तळी झाली रक्षा मध्ये गिजावरती हिरवा. वा 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 सगुणाबाई, काय तुम्ही भात केला म्हणाले बुवा. एकाच पातेल्यात 3 प्रकारचा भात केलात. खाली कसा, हां खाली राख झाली सगळी. आता म्हणाले ही राख खायला नाही भस्मालाच लावायला उपयोगी झाली, तर मध्ये गिजा असं उगाळलेलं चंदन वगैरे असतं की नाही, मऊ भाताच्या पेक्षाही अगदी मऊ झालेला आणि वरती हिरवा कच्चे दाणे तांदळाचे. कसा बरं खायचा. त्यावर त्या म्हणाल्या चुकलं जणू माझं, थोडंसं काहीतरी चुकलं, लक्ष नव्हतं भाताकडे. ते बुवा म्हणाले सगुणाबाई, इथे नाहीत ना सगुणाबाई कोणी, मला विचारू नका आमच्या नावानं का सांगता परत म्हणून. सगुणाबाई अहो हे स्वयंपाकघर कोणाचं, तुमचं घर, तुमचं पातेली तांदूळ सगळं तुमच्या ओळखीचं. पहिल्यांदाच केलात का हो भात म्हणाले घरी, पहिल्यांदाच केलात. सगळं तुमचंच आहे, हे घरही तुमचं आहे, स्वयंपाकघरही तुमचं आहे, करणाऱ्या तुम्हीच. पण आपल्याला करता आलं नाही, जमत नाही, असं का झालं. याचं कारण घराला आपलंसं करण्यामध्ये तुम्ही मन घातलं नाही. तुम्ही संसारात तर पडलात, पण संसारात मन वाहिलं का. मन तुमचं कुठे होतं, चॅटिंग करण्यात म्हणाले. मन कुठे होतं तुमचं, संसारात लागलं नाही, संसारात कष्ट करण्यामध्ये मन दिलं नाही. मग ते मन जर तिथं लावलं नाही तर त्यातून सुख विसावा आनंद कसं काय मिळेल. तेणे तो विसावा होय जीवा कधी, चंचल हे मन रामा पायी लावा. ही आपली सगळ्यांची गत आहे. जसं त्या सगुणाबाईंचं संसारात राहूनही संसारात मन नव्हतं, तसं आम्हाला वाटतं आम्ही परमार्थात आहोत, आम्ही नाम घेतो, आम्ही तीर्थयात्रा करतो, आम्ही भजन म्हणतो, आम्ही गाणी गातो, आम्ही पूजा करतो, आम्ही परमार्थातच आहोत. पण आमचं मन आहे का बरं. आमच्या कृती आहेत, आम्ही आहोत, पण मन जर लावलं, मग मन कसं लावायचं. सगळ्यात सोपा उपाय, मन रामापायी लावण्यासाठी त्याच्या कथा ऐकायच्या, त्याच्या कीर्तनाला जायचं. सगळ्यात सोपं. वामन पंडितांनी छान सांगितलं. ते भगवंतापुढे उभे राहिले, गोपाल कृष्णापुढे, आणि म्हणाले देवा मला सगळ्यात तुझं काय प्रिय आहे.
तुझी बासरी प्रिय आहे का तुझे नेत्र प्रिय आहेत, तुझे चरण कमल प्रिय आहेत का, तुझं मोरपीस प्रिय आहे का, तू जो अगदी छानसा शेला आणि पितांबर नेसलायस ना, तो एकटक असा टुकू टुकू पाहावासा वाटतोय, तो प्रिय आहे की काय प्रिय आहे? ते म्हणाले, हां, कथा सुपुरुषा तुझी वश जशी करी राधिका, तशी तू जतीच्या सवे म्हणसी तू शरीराधिका, तिचे न घडता रमा हृदय वल्लभा सेवन, प्रभो तुझ जसे तसे मती सगेह भासेवन. वामन पंडित म्हणाले, हे सुपुरुषा, हे भगवंता, कथा सुपुरुषा तुझी, मला सर्वाधिक काय प्रिय असेल ना देवा तर तुझी कथा आहे. कारण कशी प्रिय आहे? जशी तुला राधिका प्रिय आहे, जशी राधा गोपी तुला प्रिय आहे, तशीच मला कथा प्रिय आहे. गोपी भगवंताला किती प्रिय आहेत. एक दिवस जरी गोपिकेचं दर्शन भगवंताला घडलं नाही ना तर भगवान कासावीच व्हायचे गोकुळामध्ये. कधी एकदा मी त्या राधिकेला पाहतो, कधी पाहतो, आज कशी काय भेटली नाही मला, म्हणून त्यांचा जीव खालीवर व्हायचा. तसं म्हणाले, एखाद दिवस जर तुझं कीर्तन ऐकलं नाही ना तर माझा जीव खालीवर होतो. जशी तू जतीच्या सवे म्हणसी तू शरीराधिका, तुझाच तो एक भाग म्हणून तू जसा म्हणतोस राधिकेला, तसंच तुझं कीर्तन हा माझाच भाग आहे. तुझ्या कीर्तनाशिवाय मी वेगळा राहू शकत नाही देवा. तिचे न घडता रमा हृदय वल्लभा सेवन, जर एखाद दिवस तिचं सेवन झालं नाही म्हणजे तिचा संग घडला नाही, तसं जर मला एखाद दिवस कीर्तन ऐकायला मिळालं नाही तर काय होतं? मती सगेह भासेवन, ह्या मतीला हे सगळं गेह, हे विश्व, माझं घर सुद्धा वनाप्रमाणे वाटतं, नको वाटतं. तुझं कीर्तन ऐकलं की मात्र प्रसन्न वाटतं. हे कीर्तन ऐकावं, कायम ऐकावं. अहो, आपल्याबरोबर कीर्तन ऐकण्याचं पुण्य येतंच, पण जर आपण आपल्या जीवनात आणखीन 4 माणसं कीर्तन श्रवणाला जोडली ना तर त्यांना श्रवणाचं पुण्य मिळवून देण्याचं पुण्य आपल्याला मिळतं. ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जर ऐकलं तर आपल्या गाठी पुण्य आहेच आहे, पण जर 2-4 माणसांना कीर्तनाची गोडी लागली आपल्यामुळे तर किती पुण्य आहे. ते जे पुण्य करतील त्यातही आपला वाटा आहे, नाही का? म्हणून कीर्तनासाठी अनेकांना घेऊन यावं, सांगावं, आपण कीर्तनं करावी, आयोजित करावी, ऐकावी आणि कीर्तनाचा आनंद घ्यावा. कारण भगवान म्हणाले, मी कुठे राहतो, माझा पत्ता तुम्हाला हमखास पत्ता सांगून ठेवतो, असं भगवान नारदांना म्हणाले की मी कुठे राहतो. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे, तिथे मी उभा असतो नारदा. त्यामुळे भगवान कीर्तनामध्ये येतो आणि कीर्तनात येऊन तो काय करतो? बसलेल्या प्रत्येक जीवाकडे तो कृपा दृष्टीनं पाहतो आणि पाप ताप दुःख संकटे हरीला भिवूनी पळत, असं त्याचं वर्णन आहे की तो कीर्तनात आल्यावर प्रत्येकाकडे निरखून निरखून पाहतो आणि विचार करतो की याला कसं पूर्ण करू, ह्याला कसं पूर्ण करू, ह्याच्यातली कुठली कमतरता उणीव दूर करू आणि ह्याला काय देऊ, ह्याला काय देऊ, ह्याला काय देऊ, असा विचार भगवान करतो. आणि पाप ताप दुःख नाहीसं होतं. आणि त्या दुःख नाहीसं होण्याचा रामबाण उपाय म्हणजे कीर्तनातली टाळी आहे. टाळी वाजवली की आपलं पाप कमी झालं असं समजावं. अजून एकदा टाळी वाजवली, पाप कमी झालं. म्हणून कीर्तनात बसल्यावर टाळाटाळ करायची नसते टाळी वाजवायला, कारण पाप कमी होतं. घरी बसून जर नुसत्याच टाळ्या वाजवल्या तर पाप कमी होत नाही. बघा, हसण्यासारखं आहे का? आता खरं आहे की नाही खरं? मग कीर्तनात टाळी वाजवायला लाजायचं काही कारण नाही बरं का. सांगण्याचा मुद्दा असा की कीर्तनामध्ये आल्यावर दुःख नाहीसं होतं. म्हणून समर्थांनी पुढच्या चरणात असं आवर्जून सांगितलं की तेणे तो विसावा होय जीवा,
आणि शोक भय चिंता जातील सर्वथा चित्ती रघुनाथा आठविता. भगवंताला चित्तामध्ये आठवल्यावर शोक भय चिंता सगळं दूर होईल. काही काळजी करायची कारण नाही. तो स्वामी आपल्या शिरावर आहे ना, मग आपल्याला वेगळी स्वतःची काळजी करायचं काय कारण. पुढच्या चरणात काय म्हणाले समर्थ, होऊन या जागे उठा वेग करा. मग आता जर कळलं भगवंताच्या भक्तीमध्ये त्याच्या चरणी आपलं मन अर्पण करण्यामध्ये सार्थक आहे, तर उठा. मग कसला अवकाश, कसली वाट पाहायची, उठा वेग करा. उठा म्हणजे इथनं उठून असं फोनवर बोलत जाऊ नका. हां, नाही तर उठा वेग करा म्हटल्यानंतर कुठे उठा. उठा वेग करा याचा अर्थ की आता आपलं मन आहे त्या प्रापंचिक आसक्तीतून उठा, आता तिथून उचलून भगवंताच्या चरणी लावायचं. तरी झडझडो निवहिला निघ इये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग सुखधाम माझे. आणि शेवट समर्थ म्हणतात की ठेवता हा पायी अढळ विश्वास. ह्या रामचरणावर मी अढळ विश्वास ठेवला आणि रामी रामदास धन्य झाला. आणि ही धन्यता मला भगवंताच्या पायी अढळ विश्वास ठेवल्यानं मिळाली, भगवंताच्या नामानं मिळाली. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. की भगवंताच्या चरणी विश्वास ठेवला आणि त्याचं नाम गायलं आणि त्यामुळे मी धन्य झालो असं समर्थ सांगतायत. आणि ही धन्यता आम्हा प्रत्येकाला मिळावी, आमचंही जीवन धन्य व्हावं म्हणून पूर्वपद्यात सद्गुरु समर्थ रामदास स्वामी सांगतात, चंचल हे मन रामा पायी लागा. हळद नाही आणली. तेणे तो विसावा तेणे तो विसावा होय जीवा होय चंचल हे मना रामा पायी लागा, रामा पायी लागा, रामा पायी लागा. नाम घेऊन आख्यानाकडे वळूया. नित्याप्रमाणे नामदेव महाराजांच्या उक्तीनुसार हात वर करून टाळी वाजवायची आणि खणखणीत नाम घ्यायचं. टाळी वाजवताना अजिबात संकोच करायचा नाही. नाम घेताना मोठ्यांदा नाम घ्यायचं बरं का. हा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय
समर्था हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय गौ माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री रामचंद्र, सीता मातोश्री आणि लक्ष्मण महाराज तिघे वनवासामध्ये आहेत आणि त्रिकुटाचल पर्वत सोडून त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला। आणि त्या सगळ्या वनातील निसर्ग शोभा काय वर्णावी हो। त्या त्रिकुटाचल पर्वताच्या पलीकडे गेल्यानंतर घनदाट अरण्य लागलं। इतकं घनदाट अरण्य होतं की त्या झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये शिरून अशी काही जाळी तयार झाली होती की सूर्याचा किरण पृथ्वीला स्पर्शसुद्धा करणार नाही, इतकं दाट अरण्य। भर दिवसा माध्यान्नाच्या वेळी जणू काही मध्यरात्र झाली की काय असं वाटावं, इतकं घनदाट अरण्य होतं। त्या अरण्यात हिंस्र श्वापद सैर इकडे तिकडे फिरत होती। त्यांना कुणाचाही मज्जाव नव्हता कुठेही जाण्याचा। कित्येक गुहांमध्ये वाघ होते, सिंह होते, भली मोठी अस्वल होती। इतकंच कमी झालं की काय, अहो त्या अरण्यामध्ये कित्येक विविध प्रकारचे राक्षस वास करत होते। संध्याकाळ झाली की ते सगळे राक्षस आपापल्या निशाचरी शक्तीनुसार येऊन आरडाओरडा करत, किंचाळत आणि असा सगळा तो वनप्रदेश सोडून त्रिकुटाचल राम पुढे झाला। सोडून त्रिकुटाचल राम पुढे झाला। सोडून त्रिकुटाचल नाना वृक्ष दाटले घनदाट। सूर्य बिंबापर्यंत ते अचाट। तळी किरणे यावया नाही वाट। तळी किरणे यावया नाही वाट। ठाई ठाई वाहती जळपाट। ठाई ठाई वाहती जळपाट। आणि ह्या सगळ्या वनातून निरनिराळे जळपाट मृदू मंजुळ स्वरांनी त्या जळाचा आवाज येतोय आणि जळपाट वाहतायत आणि इतकं असं प्रसन्न वातावरण होतं। नाना वृक्ष दाटले घनदाट। सिंह व्याघ्र अश्वल गज जाती। पशु पक्षीभ्यासूर हिंडताती। भूते यक्ष वेताळ नाचताती। भूते यक्ष वेताळ नाचताती। राक्षसांचे किंकाट शब्द होती।
राक्षसांचे किंकाट शब्द होती. राम सीता सौमित्र पुढे चाले. राम सीता सौमित्र पुढे चाले. भ्रमत अत्री आश्रमा प्रति आले. दत्त मूर्तीसी आधी नमन केले. दत्त मूर्तीसी आधी नमन केले. अनसूया जानकी प्रति बोले. हे सगळे तिघजण चालत 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 कुठे वर आले? या वनप्रदेशातून अत्री मुनींच्या आश्रमामध्ये आले. दुपारची वेळ आहे, ऊन पडलं होतं. अत्री मुनींच्या आश्रमात आले. अत्री ऋषींना इतका आनंद झाला, माता अनसूयेला भरून आलं. राम, माझा राम आला. इतका आनंद झाला, आईच्या डोळ्यात पाणी आलं. आणि हे तिघजण आले आणि आधी सगळ्यात कुटीत आल्यानंतर काय केलं? दत्त मूर्तीसी आधी नमन केले. अनसूया जानकी प्रति बोले. आणि आता ऐका, माता अनसूया देवी जानकीच्या जवळ आली आणि तिला जवळ घेतलं. उन्हातून दमून भागून आलेले, असू दे, दमून भागून आली आणि तिला जवळ घेतलं, कुरवळलं. आणि माता अनसूया जानकी देवीनं विचारू लागली. काय म्हणाली ती तिला? पराकाष्ठे पराकाष्ठे श्रमलीस सीताबाई. पराकाष्ठे श्रमलीस सीताबाई. कधी पायी फिरण्याची सवय नाही. तुला झाला वनवास कशा पायी. मज पाशी तू सांगलवलाई. मज पाशी तू सांगलवलाई. मज पाशी तू सांगलवलाई. जय जय रघुवीर समर्थ. हे तिघे जण चालत 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 अत्री मुनींच्या आश्रमामध्ये आले. आणि आहा, माझा राम आला म्हणून अत्री ऋषींना इतका आनंद झाला, प्रेमानं हृदय भरून गेलं. आणि त्या तिघांचं स्वागत केलं. त्यांना पाय धुवायला पाणी दिलं आणि आतमध्ये कुटीमध्ये बसवलंय. आणि माता जानकीच्या जवळ अनसूया माता आली आणि तिनं तिच्या डोक्यावरून असा हात फिरवला. म्हणाली, बाळ, किती गदमलीस. पराकाष्ठे श्रमलीस सीताबाई. सीताबाई, दमलात तुम्ही. किती चालायचं ते. ह्या मृदू चरण कमलांना अहो धूळ माती दगड धोंडे कधी माहिती आहेत का? राजसिंहासनामध्ये राज दरबारामध्ये अहो त्या प्रासादामध्ये गुलाबांच्या पाकळ्यांच्या ह्या गालिचांवर चालायची सवय तुम्हाला. दमलात का ग बाई, इतके कष्ट घेतलेस, पण मला मात्र तुझा अभिमान आहे. तू पतीच्या मागे चालत आलीस आणि तूही वनवास पत्करलास. त्यामुळे खरोखरीच तू धन्य होशील आणि युगानुयुगेपर्यंत समस्त स्त्री जातीचा गौरव वाढवणारी सीते तू होशील, असं माता अनसूया म्हणाली. आणि इतक्यात अत्री मुनी म्हणाले, अनसूये, लेक पहिल्यांदाच आली माहेराला, तिचं थोडं कोड कौतुक करा आणि तिला जरा आता विश्रांती करायला घेऊन जा. तुमच्या कक्षात माझघरात घेऊन जा तिला आणि तिला जरा वेळ निजवा. पहिल्यांदाच आली दमून भागून आणि इकडे फळावळ दिलेली आहे राम लक्ष्मणांना आणि माझघरात
घेऊन गेली अनसूया माता आणि तिलाही फळं दिली, पाणी दिलं छान वाळ्याचं प्यायला. आणि मग नंतर दोघीजणी बोलत बसल्या. इतक्यात अनसूया माता म्हणाली, सीते तू जनकनंदिनी, महाराज जनकांची सुकुमार कन्यका, आणि तू अयोध्येला कशी बरं लग्न करून आलीस, आणि त्यानंतर हा वनवास तो काय पदरी पडला, पण हे सगळं कसं ग झालं, तुमचं जमलं कसं, आधी विवाह कसा झाला. हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न. होम मिनिस्टर कसं जमलं आहे की नाही. गेली किती वर्ष साड्या वाटतायत, हाच प्रश्न विचारत साड्या वाटतायत की नाही. तुमचं कसं जमलं बरं. प्रत्येकीला सांगायची हौस असते, त्याचं झालं असं, आम्ही की नाही इकडे होतो, बालपण कुठलं तिकडचं, सांगायची हौस प्रत्येकाला. तसं विचारला पहिला प्रश्न, तुमचं कसं जमलं. आणि सीताबाई सांगू लागल्या. काय म्हणाल्या सीतादेवी, आईके ऐक अनसूये मजबरिले श्री रघुराये. आईके ऐक अनसूये मजबरिले श्री रघुराये. आईके ऐक अनसूये मजबरिले श्री रघुराये. सगळं वर्णन केलं. महाराज जनकांनी मोठा पण ठेवला होता की जो शिवधनुष्याला प्रत्यंचा चढवीन त्यालाच सीता माळ घालील. सगळा पण होता. देशोदेशीचे राजे आले, पुन्हाला म्हणून काही जमलं नाही. आणि मग ती म्हणाली, सीतादेवी म्हणाल्या, मी की नाही सौदावर बसले होते, मुखावरती पदर होता, आणि त्या पदराच्या आड हळूच डोळे वर करून पाहिलं तर मला काय दिसलं. रघुसिंह छावतो उठिला वीरश्री विभवे नटला. रघुसिंह छावतो उठिला वीरश्री विभवे नटला. गुरुकृपा दृगमते भिजला क्षण सस्मित पाहुनी मजला. त्यावेळी म्हणाल्या की आमचे हे रघुसिंह छाव उठले आणि मी त्या पदराड पाहते तर माझ्याकडे एक कटाक्ष पाहून किंचित हसले. आणि त्यांच्या त्या मृदू हास्यात मला असं वाटलं, हां हेच खरे होणारे पती असतील हां, असं मला आतून वाटत होतं. आणि मी जगदंबेला सांगत होते, मी मनोमन जगदंबेला प्रार्थना करत होते, आई जगदंबे हाच माझा पती होऊ दे ग. आणि हे एवढं मोठं शिवधनुष्य कसं काय उचलता येणार असा मनात प्रश्न आला आमच्या मातोश्रींच्या, म्हणजे कुणाच्या, सुलोचनाबाईंच्या. सीतादेवींच्या आईचं नाव सुलोचना. त्या बाजूला बसल्या होत्या सीतादेवींना घेऊन आणि त्या म्हणाल्या, पहा देशोदेशीचे राजे आले, एकाला सुद्धा शिवधनुष्याला उचलता आलं नाही का, अंगावर पाडून घेतलं शिवधनुष्य, पण हा एवढा तरुण लहान सुकुमार दिसणारा बालक हा काय शिवधनुष्य उचलणार असं माझी आई म्हणाली. मग पुढे काय झालं. गुरुकृपा दृगमते भिजला. पण त्यांच्या पाठी गुरुकृपेची दृष्टी होती. अहो वसिष्ठ महामुनींच्या सोबत आले होते, गुरूंचा आशीर्वाद होता. क्षण सस्मित पाहुनी मजला आणि क्षण सस्मित पाहुनी हसला. त्या ठिकाणी किंचित हसले आणि मग सावरोनी कुंतल जाला, त्यांनी आपला वस्त्र सावरून घेतली. म्हणाले कुंतल जाला सावरून घेतला. सावरोनी कुंतल जाला कटी कशिला मृगमद छाला. मग आधी वस्त्र सावरून घेतली, आपल्या धोतराचा ओचा नीट करून घेतला आणि शिवचापा सन्निध आला. गुरुकृपा दृगमते पावे मजबरिले श्री रघुरावे. अहो
आमच्या सद्गुरूंचीच कृपा म्हणायची. आणि त्यांनी क्षणार्धात, केवळ क्षणार्धात ते शिवधनुष्य लीलया उचललं आणि सगळे असे अवाक पाहू लागले. आणि शिवधनुष्य उचललं, सहज प्रत्यंचा जोडली आणि शिवधनुष्य भंग झालं. आणि रघुराये मला वरिले असं त्यांनी लाजत लाजत सांगितलं. आणि अनसूया मातेला कौतुक वाटलं. वा, म्हणजे मोठा छान विवाह सोहळ्याला झाला असणार हो. तर विवाहामध्ये अशी अशी मौज झाली, असं झालं तसं झालं, सगळं सांगितलं अनसूया मातेला. आणि मग अनसूया मातेला हेही सांगितलं. मग पुढे आम्ही अयोध्येला आलो, पण हा सगळा काही प्रकार घडला. आमच्या सासरे बुवांनी वचनं दिली होती 2 कैकेयी मातोश्रींना, त्यामुळे आम्हाला वनवासाला यावं लागलं. बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. पण सीते, खरंच किती गुणाची ग पोर तू, असं माता अनसूया म्हणाली. आणि म्हणाली तिला, पहिल्यांदाच लग्न होऊन आलीस माझ्याकडे, असंच का तुला पाठवेन? आता मला तुला काहीतरी भेट द्यायची. म्हणून त्यांनी आपल्या फडताळातली वस्त्र काढली. दिव्य वस्त्र होती ती वस्त्र स्वर्गातल्या देवांनी अनसूया मातेच्या पतिभक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना बहाल केलेली वस्त्र काढली. आणि ती नुसती वस्त्र नव्हेत, तिच्याबरोबर दिव्य अलंकारही होते. ते अलंकार काढले आणि सीतादेवींची ओटी भरली. आणि सीतादेवींना ती वस्त्र दिली, अलंकार दिले आणि सांगितलं, सीते, अशी छान ही वस्त्र आता तू वनवासात नेस. त्या म्हणाल्या, सीतादेवी, नको नको, अहो कशाला एवढं काही, तुमच्या पतिभक्तीला मिळालेली ही दिव्य वस्त्र, यावर तुमचा अधिकार आई, मला नको नको, मला कशाला, तुमचा आशीर्वाद मिळाला एवढंच पुरे. त्यावर अनसूया माता म्हणाली, नको, कसं, मी सांगते ना, प्रेमाने दिलेलं आहे, तुला घ्यावंच लागेल. आणि हे पहा, मीच तुला ही वस्त्र नेसवते आता. म्हणून तिथं त्या म्हणाल्या, मी नेसवते, खचितच तुला ह्या वस्त्रात पाहून राम खुश होईल, त्यालाही प्रसन्न वाटेल. कारण पतिव्रता स्त्रीनं कायम पतीच्या मनोनुकूल, पतीला प्रसन्नता होईल असं नटून थटून राहावं, म्हणून हे वस्त्र अलंकार मी तुला नेसवते. आणि ही वस्त्र साधी नव्हेत, ही स्वर्गातल्या देवतांनी अशा दृष्टीने केलेली आहेत की कुठल्याही प्रकारच्या मलानं ती मलिन होणार नाहीत. त्याला धूळ घाण काही लागणार नाही. ती सदान कदा अतिशय तेजस्वी दिसतील अशी वस्त्र आहेत. ती वस्त्र नेसवली, दागिने घातले आणि नमस्कार केला अनसूया मातेला सीतादेवींनी. आणि सांगितलं, अनसूया माता म्हणाली, बाळ, पुढे वनामध्ये कठीण प्रसंग येतील, अनेक परीक्षेच्या घटना घडतील, पण केव्हाही तुझं मन पतिचरणापासून इतरत्र कुठेही चंचल होऊ देऊ नकोस. म्हणाले, पतिचरणाशी रत राहा, तुझं मन कुठेही चंचल होऊ देऊ नकोस. तू निश्चितच गुणी आहेस, पण हा माझा गुरुमंत्र लक्षात ठेव आणि माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. असं सांगितल्यावर सीतामाईला खूप बरं वाटलं, भरून आलं. आणि ते नटून थटून वस्त्र घालून ज्यावेळी सीतादेवी आल्या ना समोर, त्यावर रामराय पाहतायत, हे काय, मगाशी वल्कलं धारण केली होती, आता ही छान छान वस्त्र नेसलेली आहेत. त्यावर सीता मातोश्री लाजल्या आणि इतक्यात माता अनसूया म्हणाल्या, मीच तिला ही वस्त्र दिलेत आणि किती छान दिसत आहेत. त्यावर रामराय म्हणाले, सीते, तू धन्य आहेस, तुला आशीर्वाद तो कुणाचा मिळाला. ज्या माऊलीनं एकेकाळी आपल्या तपश्चर्येनं 3ही देवांना बालक स्वरूपात आणलं, त्या माऊलीचा तुला आशीर्वाद मिळालाय. खरोखरीच तू धन्य आहेस सीते, असं रामराय म्हणाले. आणि म्हणाले की चला, आता आम्हाला निघायला हवं, आम्हाला काही थांबता येणार नाही. हे काय, आत्ता आलात आणि आता लगेचच निघता? आत्ता तर आलात ना तुम्ही? नाही नाही, आता कितीसा काळ राहिला आहे, आता वनवासातली जी काही वर्ष राहिलेत ना, ती आता तुम्ही आमच्या इथंच राहा, कुठं फिरता दुसरीकडे. त्यावर रामप्रभू म्हणाले, मला तुमची भावना मान्य आहे, पण मला असे एका ठिकाणी राहता येणार नाही माते, की अजूनही या तपारण्यामध्ये अनेक दिव्य ऋषी मुनी आहेत, त्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचेत, म्हणून चला चला आम्ही निघतो, असं म्हणाले. आणि निघतो असं म्हटल्यानंतर माता अनसूयेला भरून आलं, माझा राम निघाला परत. आणि अत्री ऋषींच्याही डोळ्यात पाणी आलं, कंठ सद्गतीत झाला की त्या रामाला निरोप द्यावासा वाटेना.
आणि माता अनसूया म्हणाली, रामा ये पाहू माझ्याजवळ कसा. म्हणून रामरायांच्या मुखावरून हात फिरवला आणि माता अनसूया सांगते, रघुवीरा राजकुमारा, रघुवीरा राजकुमारा, वनवास कठीण सुकुमारा. रघुवीरा वनवास कठीण सुकुमारा. रघुवीरा पुढे मोठे कंटक वन माळवसान, येतील असुरवासान. रघुवीरा पुढे खूप मोठं वन आहे, काट्या कुट्याने भरलेलं आहे, सगळे असुर आहेत. तुम्हाला वनाची सवय नाही, चालायची सवय नाही, पुढे कसं काय होणार म्हणून काळजी वाटते. असं माता अनसूया म्हणते, कुठे दाट तरुंची छाया, कुठे झाड नसे बैसाया, शीत उष्ण काळ सोसाया, लागतील वर्षे वारा, कधी होईल भेटी दोबारा. अनसूया म्हणे रे सखया वर्षे बाराही, आमुच्या सदाश्रमी राही. रघुवीरा परी तुमची वृत्ती कळली म्हणून हो काही, आग्रह करीत मी नाही. रघुवीरा अनसूया मुख कुरवाळी, दृढ अत्रि हृदयी कवटाळी, दत्तात्रय वाजवी टाळी, विष्णुदासाच्या सत्य आधारा, प्रगटलासी जगदोद्धारा, प्रगटलासी जगदोद्धारा, प्रगटलासी जगदोद्धारा. आणि अत्रि ऋषींनी हृदयाला कवटाळलं, रामांना भरपूर आशीर्वाद दिले. आणि अजून 12 वर्ष राहिले, 2च वर्ष झाली होती वनवासाची. मग 12 वर्ष रामराय म्हणाले, कुठे दाट तरुंची छाया, कुठे झाड नसे बैसाया, काही का असेना, पण आम्ही या सगळ्या ऋषी मुनी संत सज्जनांचे आशीर्वाद घेणार आणि पुढे दक्षिणेचा मार्ग आक्रमणार. इथून पुढे कसं जायचं तेवढा मार्ग दाखवा. तसा मार्ग दाखवला आणि मग चालत 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 राम आले. कुठे आले? ह्या आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये आले, त्यावेळच्या दंडकारण्यामध्ये आले. हे दंडकारण्य, ह्या दंडकारण्यात आले आणि दंडकारण्यात फिरत 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 कुठे बरं आले तर असं एक ठिकाण होतं की जिथे आल्यावर तिघांच्याही मनात आलं की होता 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 अहो 11 वर्ष आणखीन 12-13 वर्ष सरली, 1 वर्ष शेवटचं राहिलं वनवासाचं. 13 वर्ष वनवासाची आनंदात सरली, 1 वर्ष राहिलंय. तेवढं आता ह्या दंडकारण्यामध्ये इथे हा सुंदर वनप्रदेश आहे, तिथे आपण कुटी बांधून राहूया असं मनात आलं. आजचं जे नाशिक ठिकाण आहे ना, तिथपर्यंत आले नाशिकला आणि तिथे कुटी बांधूया असं मनात आलं. आणि मग रामप्रभू म्हणाले इथंच कुटी बांधूया, इथं पाण्याच्याही सोय आहे आणि वनप्रदेशही असल्यामुळे झाडं फळावळ आहे. म्हणून कुटी बांधली. कुणी बरं कुटी बांधली? आपल्या लक्ष्मण महाराजांनी कुटी बांधली. त्यांनी सांगितलं, दादा तुम्ही काही करायचं नाही, तुम्ही बसा बघू एका बाजूला, वहिनी तुम्ही सुद्धा बसा, तुम्हाला काय हवं तेवढं सांगा. तशी त्यांनी उत्तम कुटी बांधली. इतकी उत्तम होती की आता कुठल्याही बिल्डरला 3 BHK 4 BHK 5 काही नाही, ते सगळे फिके त्या कुटी पुढे. इतकी सुंदर कुटी होती आणि कुटी तयार झाली सुद्धा. आहा रघुवर राहत गंगा तीरे, रघुवर राहत गंगा तीरे, रघुवर राहत गंगा तीरे. ही गंगा म्हणजे गोदावरी गंगा.
या गोदावरीच्या तिरी राहायला लागले. रघुवर राहत गंगा तिरी, पत्र तृणकुटी पंचवटीचा, पत्र तृणकुटी पंचवटीचा, आश्रमी वास करी रघुवर राहत गंगा तीरी. वा बुवा. पंचवटीला राहायला लागले आणि तिथं राहायला लागल्यावर एक प्रसंग असा घडला की उरलेल्या सगळ्या वनवासाच्या कालावधीवर इतका दूरगामी परिणाम झाला की आत्तापर्यंत सुखावह असणारा हा 13 वर्षाचा वनवास, हे राहिलेलं 1 वर्ष कित्येक अडचणी आल्या. आणि असा नक्की कुठला प्रसंग घडला की ज्यामुळे ह्या पंचवटीवासी असणाऱ्या रामरायांना अहो युद्ध करावं लागलं. तो काय प्रसंग होता? तिथं एक जण त्यांना भेटायला अतिथी म्हणून आल्या. त्या कोण होत्या हे उद्याच्या आख्यानात पाहणार आहोत. उद्या 4 वाजता कीर्तन सेवेला आपण पुन्हा जमूया. अहो या पंचवटीवासी रामरायांनी किती सुंदर लीला केल्या. तिथं मानव रूपे लीला करताना रामप्रभू कसे हसत होते, कसे रडत होते, त्या सगळ्याचं वर्णन आपल्याला रामायणामध्ये मिळतं. आणि रामप्रभूंनी रावणावर विजय मिळवण्यासाठी मनोधारिष्ट्य कसं बरं निर्माण केलं. कधीही आपला संयम गमावला नाही, कधीही विवेक क्षमता गमावली नाही. असे हे रामप्रभू इतक्या अडचणीतून काट्याकुट्यातून मार्ग काढूनही वनात देखील आनंदात राहत होते. का? कारण त्यांचं मन भरकटलेलं नव्हतं, तर ते स्थिर होतं. अहो सुखात राहून सुद्धा वनात राहिल्यासारखी मंडळी राहतात. त्याऐवजी वनातही स्वर्गात राहिल्याप्रमाणे रामराय कसे राहिले हे आता उद्या पाहायचं आहे. पूर्वपद्यात समर्थ सद्गुरू रामदास स्वामी सांगतात की जर मन आपलं स्थिर असेल, मन जर प्रसन्न असेल तर वनात सुद्धा स्वर्ग आहे. पण मन जर चंचल असेल, मन स्थिर असेल तर काही जीवनात अहो विसावा मिळत नाही. तो विसावा मिळण्यासाठी हे मन रामा पायी लावा. चंचल हे मन रामा पायी लावा, चंचल हे मन रामा पायी लावा. तेणे तो विसावा होय जीवा, तेणे तो विसावा होय जीवा. चंचल हे मन राम पायी लावा, राम पायी लावा, राम पायी लावा. जय जय रघुवीर समर्थ. झालेली कीर्तन सेवा समस्त श्रोतृवर्गातर्फे आमचे दोन्ही साथीदार या दोघांनाही वंदन आहे. यांच्यातर्फे सर्वांच्यातर्फे रामरायांच्या चरणकमली अर्पण करूया. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पथका होय होई. येथून कल्याण साम्राज्य सौख्य राशी, अवघे उठा ओवाळा